निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो, तुम्ही सुनीता बोलतात का? हो ताई, बोला ना. हा, मला अनुभव शेअर करायचा होता, पण मी खूप दिवसापासून कॉल लावते. तुमचा व्हॉट्सअप कॉल लागत नाही का ताई? नाही, व्हॉट्सअप कॉलवर आपण घेतच नाही ना अनुभव. हो का? मग मी साधा फोन मला बाहेरून लावा लागतो ना, कारण माझ्या घरात रेंज येत नाही. मग मी अच्छा अच्छा. मी ट्राय केला, म्हटलं साधा फोन लावून बघावं, लागला तुमचा कॉल. करू शकते मी आता अनुभव हो share? हो ताई, नाव सांगू शकता का? हो, सांगू शकते. संध्या टाक. आणि कुठून बोलताय ताई? मी पुण्याहून बोलते. हा, काय अनुभव आला ताई? मला तर खूप अनुभव आहेत स्वामींचे, पण माझ्या आयुष्यात असं काही घडून गेलंय, खूप काही घडून गेलंय. अरे वा. मला स्वामींनी तारलंय, खूप तारलंय. हो खूप तारलंय. आणि आता परवा हे झालं होतं ना, म्हणजे स्वामी जयंती होती ना आपली हो. डिसेंबरमध्ये, तेव्हा आम्ही दोघांनी पारायण केलं. आम्ही खूप दिवसापासून सेवेमध्ये आहोत. अरे वा. मग जवळपास 20 वर्षापासून सेवेमध्ये आहोत आम्ही. अरे वा वा वा. पण जेव्हा मला गरज होती तेव्हा मी सेवेमध्ये नव्हते, त्याच्यामुळे माझ्या जिंदगीत खूप उलटापलट झाली. म्हणजे माझं अरे. घर बांधलेलं विकलं गेलं. अरे. हा, ते असं काय असं म्हणजे काय होते काय माहित नाही, काही सांगता येत नाही त्याला. बरोबर पण बरोबर. काय असते ते आपले प्रारब्ध म्हणा, काय असं. बरोबर. आम्ही सगळेच सलामत आहोत. 4 जण, मला 2 मुली आहेत. अरे वा. आणि माझे मिस्टर त्यांचा पण मग धंद्यावर परिणाम झाला ना, कारण ते एकदा लॉस होत गेलं की लॉसच होत राहतं. बरोबर बरोबर. हा. नंतर आम्ही काही वर्षानं मग परभणीला राहत होतो आम्ही. कुठे? हॅलो. परभणीला राहत होतो आम्ही. हा 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 हा. मग तिथून आम्ही जवळपास आता कोविडच्या याच्यामध्ये 19 मध्ये आम्ही पुण्याला आलो. अच्छा. हा हा. हा. आणि त्या पिरियडमध्ये झालो, कारण माझी मुलगी पुण्यात होती ना, तर ती म्हणणं होती की पप्पा तुम्ही इकडेच या, आपण इकडेच राहू. आता आपण नाहीतरी आपलं तिकडं माझी दुसरी मुलगी आहे, ती पण शिकते, आणि मोठ्या मुलीचे लग्न झालेलं आहे. अरे वा. हा हा. हा, तर ती इंजिनियर आहे. अरे वा. हा, ती त्यावेळेस पण स्वामी कृपाच. अरे वा. असताना आम्ही तिला इंजिनियर केलं, आणि तिचं गव्हर्नमेंट कॉलेज मधून आम्ही तिला शिकवलं. पहाटे लक्ष देते आमच्याकडे. हो. आणि आता परवा पप्पाच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. तिनं म्हणजे स्वतः केलं ते ऑपरेशन. झालं म्हणा. हो, व्यवस्थित केलं तिने. अरे वा. आणि आहे मुलगी जावई खूप चांगले आहेत माझे. ते स्वामी कृपेने सगळं काही स्वामी कृपेने. आणि सध्या आता मग ते असं झालं. मग आता मी नंतर इथं आल्यानंतर पण मला तेच अनुभव शेअर करायचे होते. मला स्वामीचे खूप अनुभव आहेत. आणि इथं आल्यानंतर मग त्यांना कोविड झाला 2019 मध्ये. बापरे. एवढा भयंकर कोविड झाला की ते ऍडमिट होते दवाखान्यामध्ये. तेव्हा पण मी स्वामीचा सारखा दावा करायची. तेव्हा पण मला त्यांना स्वामीनीच वाचवलं, मरता वाचवलं त्यांना. कारण त्यांना नाही का हे होतं, त्यांना अस्थमामुळे त्यांना खूप त्रास होत होता. मग त्यांना आयसीयू मध्ये वगैरे ठेवलं होतं. एकच दिवस ठेवलं होतं. नंतर त्यांची तब्येत रिकव्हर व्हायला लागली, कारण त्यांची तब्येत चांगली, व्यायाम वगैरे केलेले आहे त्यांनी. पण ते आता अस्थमामुळे त्यांना लोक अटॅक त्यावेळेस सगळ्यालाच होऊ लागलं, त्यांना पण झाला या पिरियडमध्ये. मग तेव्हा स्वामींनी म्हणजे वाचवलं त्यांना. तेव्हा पण तिथे त्या दवाखान्यामध्ये स्वामींचीच गाणी होती. ती सारखे ते गाणे ऐकून बापरे, ते तर म्हणजे स्वामी त्याच्या बाजूलाच असे त्यांचे हे पडायचे डेड बॉडी वगैरे. अरे बापरे. तेवढ्या ह्याच्यातून विचार करा ना, तेवढ्या ह्याच्यातून माझी मिसेस त्यांना हे वाटत होतं की 100% मला महाराज वाचवणार. तेच झालं. महाराज स्वामी 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 घरी आल्यावर. पण आता पण त्यांना नोकरीमुळे होत नाही एवढं, पण थोडं पाहिजे तेवढं मध्ये आहे की त्या क्रमाने घेते. मध्ये मी केंद्राला पण फोन लावला होता, पण त्याची संपर्क होत नव्हता माझा. आणि मी जवळपास तुमची महिला सेवेकरी आहे ना, ते ग्रुपमध्ये ऍड झाले, पण मला ते माझे प्रश्नच जात नाही तिथपर्यंत. अच्छा. मग तुम्हाला अजून काय अनुभव आले? तर ते सांगते ना मॅडम. आणि मग त्याच्यातून ते वाचले का. आणि आता मी जे इथं आले ना मॅडम, तिथं पण माझी परिस्थिती खूप खालावलेली होती परभणीला. इथं आल्यापासून मी खूप स्टेबल आहे, व्यवस्थित आहे, खाऊन पिऊन मजेत आहे. काय सेवा करता तुम्ही?
हॅलो. हॅलो. हा, सेवा काय करता ताई? हा, सेवा हेच करते मी, 3 अध्याय 11 माळी. मला सेवा घ्यायची होती दादांकडून की लक्ष्मी प्राप्तीसाठी अजून काय करू म्हणून. पण मी जे आहे रेग्युलर ती सेवा करते आणि हे पण दुर्गा सप्तशतीचे पाठ पण वाचते नवरात्रामध्ये. अरे वा. आणि रेग्युलर आपले जे 14 अध्याय वाचते. आणि आताची ही सेवा आहे ना, ती एक फुलवात लावायची, ती पण सेवा चालू आहे माझी. फुलवातीचं काय करता? म्हणजे ह्याच्यापासून गुरुवार असतो ना आता पर्व, त्या गुरुवारपासून एक फुलवात लावत जायची आणि नंतर उतरत्या क्रमाने यायची. अशी 12 फुलवाती लावायची, असं काहीतरी आहे ना. ती करते मी आता सध्या. ते चालू आहे माझी सेवा. आणि अशी सेवा करते राहते मी छोट्या मोठ्या. एवढं नाही होत, मी ब्लाऊज पण शिवते, ड्रेस पण शिवते. तेवढ्याच्यातून वेळ काढून मग करते मॅडम. खूप छान ताई, मी शेअर करते. हो हो, खूप छान मॅडम. तुमचा आवाज एवढा छान आहे ना, तुमचे मी अनुभव खूप ऐकते. तुमचा अनुभव ऐकल्यापासून मला शेअर करा वाटत होता. मी अचानक फोन लावला आणि तुमचा फोन लागला. आता तुम्ही शेअर केलं ना, तुम्हाला अजून छान अनुभव येतील बघा ताई. हो हो, तुमचा आवाज ऐकून आणि तुमचे सगळे अनुभव ऐकूनच मला इंटरेस्ट आला की चला आपण सांगावं. तुमच्या अनुभव नेहमी ऐकत असते. मी शेअर करते ताई. हो मॅडम. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.